आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब हे दोघं या ठिकाणी अर्ज भरण्याकरता त्यांच्या उमेदवाराचे राहुरीत आले असता त्यांनी माझ्या क्रीडा ऑफिसला या ठिकाणी भेट दिली आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतरची ही निवडणूक असल्या कारणानं ही निवडणूक न लढण्याची त्यांनी या ठिकाणी विनंती केली. त्यांनाही मी सांगितलं की आम्ही भावना आमच्या देखील आहेत, परंतु जे काय 15 दिवस मी मतदारसंघात विशेषतः राहुरी तालुक्यात फिरताना या तालुक्याचे जे काय प्रश्न आहेत, या तालुक्याच्या अस्मिता असेल, प्रश्न असेल, समस्या असतील, त्याकरताच निवडणूक लढवणं हा उद्देश माझा त्या ठिकाणी होता. कारण की या तालुक्याला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मागच्या 20 वर्षामध्ये फक्त 5 वर्ष मिळालेलं आहे. त्यात 2.5 वर्ष सरकारमध्ये, 2.5 वर्ष सरकारच्या विरोधामध्ये, आणि या तालुक्याचे काही महत्वाचे गहन प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याकरता निवडणूक लढवावी हा माझा आग्रह होता. त्यावर त्यांनी काय मुद्दे त्या ठिकाणी ऐकून घेतले आणि सध्या जे काही विशेष मुद्दे या तालुक्याच्या साठीचे आहेत, उदाहरणार्थ जो काही आमच्या KK रेंजचा भाग आहे त्याच्यामध्ये पुन्हा ॲम्युनिशन पार्कचं ॲक्विजिशन 7,000 एकराचं होणार असं पत्र आहे, त्यावर मात्र त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही ते कॅन्सल करू, शक्यतो नसेल जरी असेल तरी आम्ही ते काय ॲक्विजिशन करणार नाही असं ठाम त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. या डॉक्टर राहुरी विधानसभा मतदारसंघाचा आहे, त्यातही मी ज्या तालुक्यात राहतो, शहरात राहतो, मोठा मतदारसंख्या ही राहुरी तालुक्यातली आहे आणि या तालुक्याला प्रतिनिधी नव्हता बरेच वर्ष, त्यामुळे तो जो काही विकास कामाचा बॅकलॉग असेल त्या संदर्भातच फक्त चर्चा झाली, बाकी काही राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारची झाली. त्यांनी विनंती, आता एवढी मोठी माणसं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः या ठिकाणी आले, पालकमंत्री देखील स्वतः आले, एवढ्या मोठ्या माणसांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि विकासाचे प्रश्न देखील मार्गी लावण्याचं त्यांनी सकारात्मक, अत्यंत मुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मकता दर्शवलेली आहे. या सगळ्या बाबी मला माझ्या कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल. अर्ज माझा भरून तयार आहे, पण या सर्व आता एवढी मोठी माणसं जेव्हा आपल्याकडे येतात आणि ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं म्हणतोय त्या मुद्द्यालाच त्यांनी हात घालून त्याला सोडवण्याचा जर विषय केला असेल तर मला माझ्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. असं आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांनी अतिशय विस्तारण भूमिका मांडली. आम्ही तीच विनंती करण्यासाठी आलो होतो की एकतर स्वर्गीय शिवाजीरावांच्या निधनानंतरही होणारी निवडणूक आहे, तो एक त्याच्यामध्ये सहानुभूतीपर त्यांनी विचार करावा. आणि दुसरं, हे करताना त्यांची जी काही मागणी आहे तालुक्याच्या दृष्टीने, शेवटी जो उल्लेख माननीय प्रदेशाध्यक्षांनी केलेला आहे तो निश्चितच त्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे, माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. जे 2-3 स्थानिक प्रश्न महत्त्वाचे होते की KK मुळा डॅमचा गाळ काढण्याबद्दलचा जो प्रस्ताव होता तो माझ्या खाती संबंधित आहे, मी त्याला अगोदरच आता मी त्याला मान्यता दिलेली आहे.